Good morning, everyone. Today we will talk on another new question on insurance claim account, loss of profit policy or consequential loss of profit policy. In today's question, we will see if there is any increasing or upward trend given in the question. So at that time, how we can able to solve the loss of profit policy question. Messrs Anand Traders are insured under a loss of profit policy insurance for rupees 1,26,000. They close their books of accounts on 31st December every year. An unexpected fire damaged their business premises considerably on 1st of July 2020. Information available from records is as follows. Turnover during the year ending 30 June 2020, 14,40,000. Turnover during the year ending 31st December 2019, 12 lakhs. Turnover from 1st July 2020 to 30th September 2020, 60,000. Turnover in the corresponding period of 2019, 3,60,000. Standing charges for the year ending 31st December 2019, 72,000. Net profit during the year ending 31st December 2019, 48,000. It has been ascertained that the business has consistently shown increase of 25% in the turnover in the month preceding the fire over corresponding period of previous year. Show the amount of claim. Dear students, आजचा हा जो आपला प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये आनंद ट्रेडर्स यांनी लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी घेतलेली आहे की त्याची किंमत 1,26,000 रुपये इतकी आहे. हॅलो, सगळ्यांना समजतंय? यस सर. ओके. तर ते त्यांचे जे अकाउंट्स आहेत ते अकाउंट्स कधी क्लोज करतात तर 31 डिसेंबरला प्रत्येक वर्षी. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की हा इतका सोपा माहिती इथे का दिलेली आहे. जेव्हा बुक्स ऑफ अकाउंट क्लोजिंगची डेट दिलेली आहे तर त्याच्या आधीचा जो सेल्स असतो तो सेल्स आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मध्ये घ्यायचा असतो. लक्षात आलंय सगळ्यांच्या? हॅलो. हो सर. यस सर. आता विचार करा, जर 31 डिसेंबरला अकाउंट दरवर्षी क्लोज होत असतील तर 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंतचा जो सेल्स क्वेश्चन मध्ये दिला असेल तो आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मध्ये वापरावा लागेल. कारण की ग्रॉस प्रॉफिट रेशो काढताना आपण सेल्स फॉर द लास्ट अकाउंटिंग इयर असं म्हणतो आपण. आणि त्यामुळे जर तुम्ही इथे थोडस निरीक्षण बघितलं तर हा जो 2 नंबरचा सेल्स आहे, टर्नओव्हर ड्युरिंग द इयर एंडिंग 31st ऑफ डिसेंबर 2019, हा 12 लाखाचा सेल्स आपल्याला कुठे वापरावा लागणार आहे? ग्रॉस प्रॉफिट रेशो काढताना वापरावा लागणार आहे. म्हणजेच हा काय आहे? सेल्स ऑफ द लास्ट अकाउंटिंग इयर. लक्षात आलं सगळ्यांच्या? हॅलो. यस सर. यस सर. ओके. म्हणजे हा सेल्स कुठे वापरायचा हे देखील तुमच्या लक्षात येईल जेव्हा तुम्हाला क्लोजिंग ची डेट दिलेली असेल त्यावेळेला. नेक्स्ट ते म्हणतात की 1 जुलै 2020 ला आम्हाला बिझनेस प्रेमायसेस मध्ये आग लागली. म्हणजेच 1 जुलै 2020 ही आपल्यासाठी काय आहे? ही आपल्यासाठी आहे ती म्हणजे डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायर. ओके. आता इन्फॉर्मेशन अवेलेबल फ्रॉम द रेकॉर्ड इज ॲज फॉलोज. त्यांच्याकडे जे रेकॉर्ड्स अवेलेबल होते म्हणजेच आगेतून जे वाचले होते त्या रेकॉर्ड्स मधून त्यांना काय माहिती त्यांच्याकडे आहे. पहिली माहिती अशी आहे, टर्नओव्हर ड्युरिंग द इयर एंडिंग 30th ऑफ जून 2020. आता विचार करा, आग लागलेली आहे जुलै 2020 मध्ये 1 जुलैला आणि त्यांच्याकडे सेल्सचा आकडा कधीपर्यंतचा आहे? 30 जून 2020 पर्यंतचा आहे. म्हणजेच तुमचा जो इंडेमनिटी पिरियड अख्ख्या प्रॉब्लेम मध्ये दिलाय का कुठे? इंडेमनिटी पिरियड किती येतो? हॅलो. नाही सर. कारण की डिसलोकेशन कधीपर्यंत झालंय, इंडेमनिटी पिरियड हा दिलेलाच नाहीये क्वेश्चन मध्ये. पण आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्या माहितीवरून समजून घ्यावा लागेल. उदाहरणार्थ हा जो टर्नओव्हर ड्युरिंग द इयर एंडिंग दिलाय त्यांनी 30 जून 2020, हा जो टर्नओव्हर आहे हा टर्नओव्हर आपला कोणता टर्नओव्हर आहे? हा टर्नओव्हरला तुम्ही म्हणायचं सेल्स फॉर 12 मंथ्स. सेल्स फॉर 12 मंथ्स
इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर. आता हे कसं काय झालं बाबा, हे 12 मंथचा सेल्स कसा काय? डेट ऑफ फायर किती आपली 1 जुलै, म्हणजे 1 जुलैच्या आधीची तारीख किती असणार आहे? 30 जून 2020. बरोबर, लक्षात येते सगळ्यांच्या? हो सर. जर 30 जून 2020 ला, आणि इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी, ड्युरिंग द इयर एंडिंग. बघा, इयर एंडिंग म्हणजेच काय? हा इमिजिएटली एंडिंग द डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायरच्या आधीच्या तारखेला जे काही सेल्स संपतोय तो 12 महिन्यांचा सेल्स आहे. म्हणजेच हा जो सेल्स आपण काढणार आहोत, तर जेव्हा आपल्याला इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड काढायचा आहे, तर त्यावेळेला आपण या सेल्सचा वापर करणार आहोत 14,40,000. लक्षात येते सगळ्यांच्या? हो सर. म्हणून या सेल्सला आपण म्हणणार आहे सेल्स फॉर 12 मंथ्स इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर. नेक्स्ट सेल्स मी तुम्हाला सांगितलं होतं ग्रॉस प्रॉफिट मध्ये वापरला जाणार आहे, कारण तो 12 महिन्यांचा सेल्स आहे. आता हे 12 महिन्यांचं कसं कळालं, तर डेट ऑफ क्लोजिंग बुक्स ऑफ अकाउंट्स क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत त्याच्यावरून. नेक्स्ट इन्फॉर्मेशन विच इज गिवन इज टर्नओव्हर फ्रॉम 1 जुलै 2020 टू 30 सप्टेंबर 2020. आता हे जे इन्फॉर्मेशन आहे, या इन्फॉर्मेशन, कारण बघा 1 जुलैला आग लागली आणि त्यांनी सेल्स 1 जुलै पासून 30 सप्टेंबर पर्यंत दिलाय. म्हणजेच काय, या दरम्यान त्यांचं डिसलोकेशन झालेलं आहे. लक्षात आलंय सगळ्यांच्या? 1 जुलै 2020 पासून ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत आपला बिझनेस हा डिसऑर्गनाइज झालेला आहे. लक्षात येत आहे? हॅलो सर. हा, मग आता 1 जुलै 2020 ते 30 सप्टेंबर 2020 हा जो टर्नओव्हर दिलेला आहे, याला काय म्हणायचं? ऍक्च्युअल सेल्स ड्युरिंग द इंडेमनिटी पिरियड. आलं लक्षात? शॉर्ट सेल्स काढताना आपल्याला 2 सेल्स लागतात, ऍक्च्युअल सेल्स ड्युरिंग द इंडेमनिटी पिरियड आणि सेल्स ऑफ द प्रिव्हियस इयर करस्पॉन्डिंग टू द इंडेमनिटी पिरियड. हा एक सेल्स लागतो, ज्याला आपण स्टँडर्ड सेल्स असं म्हणतो. हा सेल्स जो आहे 60,000, हा आपल्यासाठी इथे काय आहे, तर ऍक्च्युअल सेल्स दिलेला आहे. आता याच्याच खाली टर्नओव्हर इन द करस्पॉन्डिंग पिरियड ऑफ 2019, म्हणजेच 1 जुलै 2019 ते 30 सप्टेंबर 2019 हा जो करस्पॉन्डिंग पिरियडचा जो सेल्स आहे, तो सेल्स किती आहे? 3,60,000 इतका आहे. लक्षात येते का सगळ्यांच्या? हॅलो, ज्याला तुम्ही स्टँडर्ड सेल्स म्हणणार आहात, स्टँडर्ड टर्नओव्हर करस्पॉन्डिंग टू द इंडेमनिटी पिरियड, 3,60,000. Next information given in the question is standing charges for the year ending 31st December 2019 is 72,000. 72,000 रुपये आपल्याला स्टँडिंग चार्जेस म्हणून खर्च आलेला आहे. आता स्टँडिंग चार्जेस म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलं. एक तर आग लागल्यामुळे त्यांना त्यांचं रेंट द्यावं लागलेलं असू शकतं, पगार करावा लागला असू शकतो, किंवा काही वेळेला व्याज त्यांचं द्यायचं असेल बँकेला, तर त्या बँकेचं व्याज देण्यासाठी त्यांना खर्च आला असेल. तर असे सगळे म्हणून त्यांना 72,000 रुपये हे त्यांना स्टँडिंग चार्जेस किंवा फिक्स एक्सपेन्सेस म्हणून इन्क्लूड झालेले आहेत. नेट प्रॉफिट फॉर द इयर एंडिंग 31st डिसेंबर 2019 48,000 चा नेट प्रॉफिट दिलेला आहे, जो आपण ग्रॉस प्रॉफिट काढताना वापरणार आहोत. आणि खाली त्यांनी इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे ती म्हणजे इट हॅज बीन असर्टन दॅट द बिझनेस हॅज कन्सिस्टंटली शोन increase of 25% in turnover in the months preceding the fire over the corresponding period of the previous year. याचा अर्थ असा आहे की ज्या कालावधीमध्ये बिझनेसमध्ये आग लागली, म्हणजेच 1 जुलै 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये बिझनेसला 1 जुलैला आग लागली आणि त्या कालावधीमध्ये बिझनेस डिसऑर्गनाइज झाला. परंतु गेल्या वर्षीचं जर तुम्ही आमचं अकाउंट्स पाहिलं तर त्याच्यामध्ये असं दिसतं की जुलै ते सप्टेंबर या महिन्यामध्ये गेल्या वर्षामध्ये आमच्या व्यवसायामध्ये 25% सेल्स वाढलेला होता. म्हणजेच यावेळेस पण सेल्स वाढायला पाहिजे. अग्री? हॅलो? सर. हा, म्हणजेच काय की या क्वेश्चन मध्ये बिझनेस मध्ये इन्क्रीजिंग ट्रेंड आहे सेल्सचा, आणि तो किती आहे? 25% आहे. आणि तो इन्क्रीजिंग ट्रेंड कुठं आहे? तर तो इन्क्रीजिंग ट्रेंड गेल्या वर्षी त्याच करस्पॉन्डिंग पिरियडचा ट्रेंड आहे. त्याच्यामुळे आपल्याला जे सेल्सचे फिगर दिलेत ते आपल्याला 25% ने काय करावं लागतील? इन्क्रीज करावे लागतील. समजलाय क्वेश्चन सगळ्यांना? हॅलो? ओके, मग आता जायचे पुढे. आपण आता सोल्युशन कडे जाणार आहोत. मला सांगा, सोल्युशन करताना सगळ्यात पहिली स्टेप काय करतो आपण? कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स. व्हेरी गुड. मग आता पहिल्यांदा काय करणार आहोत आपण? द कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स. शॉर्ट सेल्सचा फॉर्म्युला काय सांगितलं होतं मी?
स्टँडर्ड सेल्स मायनस ऍक्च्युअल सेल्स, बरोबर. शॉर्ट मध्ये सांगायचं म्हटलं तर. आणि जर लॉंग कट मध्ये सांगायचं म्हटलं तर काय म्हणणार आहे, स्टँडर्ड सेल्स ड्युरिंग द इंडेमनिटी पिरियड, किंवा तुम्ही त्याला असं म्हणू शकता ऍडजस्टेड स्टँडर्ड टर्नओव्हर ड्युरिंग द इंडेमनिटी पिरियड. आता ऍडजस्टेड हा शब्द मी का वापरला, कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं जर प्रॉब्लेम मध्ये अपवर्ड किंवा डाऊनवर्ड ट्रेंड असेल तर तुमचा सेल्स हा कसा करावा लागेल, ऍडजस्टेड करावा लागेल. आणि म्हणून या क्वेश्चन मध्ये आपल्याकडे 25% इन्क्रीजिंग ट्रेंड आहे, त्याच्यामुळे टर्नओव्हर फ्रॉम 1 जुलै 2019 टू 30 सप्टेंबर 2019 याला स्टँडर्ड टर्नओव्हर नाव आहे बघा इथे. तर स्टँडर्ड टर्नओव्हर क्वेश्चन मध्ये किती दिलेला आहे, तर 3,60,000 दिलेला आहे. क्वेश्चन बघायचा का सगळ्यांना? हॅलो, नाही गरज सर. ओके, म्हणजे स्टँडर्ड टर्नओव्हर 1 जुलै 2019 ते 30 सप्टेंबर 2019 गेल्या वर्षाचा 3,60,000 आहे. बट क्वेश्चन मध्ये आपण काय म्हटलं होतं की देर इज अ 25% अपवर्ड ट्रेंड, म्हणजेच आपल्याला हे सेल्स काय करावे लागतील, ऍडजस्ट करावे लागतील. म्हणजे मग 90,000 तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करावे लागतील आणि मग आपला एस्टिमेटेड स्टँडर्ड टर्नओव्हर है ना इन द पिरियड ऑफ डिसलोकेशन हॅड बीन देअर नो फायर, म्हणजे ज्या कालावधीमध्ये बिझनेसमध्ये आग लागली नव्हती परंतु बिझनेस हा डिसलोकेट झाला होता, तर तो टोटल एस्टिमेटेड स्टँडर्ड टर्नओव्हर ऑफ द इंडेमनिटी पिरियड प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर हा 4,50,000 एवढा आहे, ज्याला तुम्ही शॉर्टकट मध्ये स्टँडर्ड सेल्स असं म्हणू शकता. कोणाची काही शंका याच्यामध्ये? हॅलो, नो सर. नाही ओके, सर. समजलंय सगळ्यांना? हो आता सर. ह्या सेल्स मधून आपल्याला मायनस काय करायचं आहे, तर ऍक्च्युअल टर्नओव्हर फ्रॉम द इंडेमनिटी पिरियड, म्हणजेच 1 जुलै 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीमध्ये आपला गेल्या वर्षी जो 1 जुलै 2019 ते 30 सप्टेंबर 2019 या वर्षामध्ये आपल्याला 3,60,000 इतका सेल झाला होता आणि त्याच्यामध्ये 25% अपवर्ड ट्रेंड आहे, त्याच्यामुळे गेल्या वर्षी टोटल सेल्स किती झाला या 3 महिन्यांमध्ये आपला, तर 4,50,000. परंतु 1 जुलैला आग लागल्यानंतर आपण 30 सप्टेंबर पर्यंत जो सेल्स केलेला आहे तो सेल्स फक्त 60,000चाच आहे, म्हणजे शॉर्ट सेल्स किती येईल, एनीबडी? हॅलो, 3,90,000. व्हेरी गुड. म्हणजे मग आपला जो शॉर्ट सेल्स आहे, म्हणजे आपण आग लागल्यामुळे 3,90,000 रुपये इतकी विक्री आपण कमी करू शकलो. मग जर आपली विक्री कमी झाली असेल तर आपला साहजिक आहे की प्रॉफिट सुद्धा कमी झालेला असेल. त्याच्यामुळे आता सेकंड स्टेप काय असेल, एनीवन? सेकंड स्टेप, Gross profit ratio. very good. And therefore second step is to calculation of gross profit ratio. Formula, anybody? Gross profit ratio is a formula in case of loss of profit policy. Net profit into standing charges upon sales into 100. No. It is not multiplied by, it is plus. Net profit plus insured standing charges divided by sales for the last accounting year multiplied by 100. Your formula is correct, but only one notation you said it wrong, that is plus. It is not multiplied by, it is plus. Okay? Okay. Very good. You tried very well. So therefore, gross profit ratio. Now to calculate the gross profit ratio, what all you require is net profit, insured standing charges, and sales for the last accounting year. Now, as you can see, net profit given in the question is 48,000, insured standing charges is 72,000, and sales for the last accounting year is 12,000. Now I will show you the question. As you can see, net profit here, net profit during the period ended, how much it is? 48,000 plus standing charges 72,000 divided by sales for the last accounting year, that is turnover during the year ending 31st December 2019 is 12 lakh. Okay? Hello? Yes sir. ओके, सगळ्यांना समजलं का आपण फिगर्स कुठून घेतल्यात ते? कुठेही तुम्हाला अडचण आली तरी मला सांगा, मी लगेच तुम्हाला प्रश्नामध्ये हे कुठं दिलेलं आहे तुम्हाला लगेच दाखवू शकतो, काही अडचण नाही आपल्याला. ओके, जायचंय पुढे? ओके, सो 48,000 plus 72,000 is equal to 1,20,000 divided by 12 lakh multiplied by 100 is equal to किती पर्सेंट येणार? 1,20,000 भागिले. व्हेरी गुड. सो ग्रॉस प्रॉफिट रेशियो इज इक्वल टू 10%. बरोबर. मग आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करतो, तर नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काढतो की कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट.
तर कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ प्रॉफिटची सिंपल स्टेज काय आहे, तर शॉर्ट सेल्स मल्टिप्लाइड बाय ग्रॉस प्रॉफिट रेशो. अँड देअरफॉर थर्ड स्टेप इज कॅल्क्युलेशन ऑफ लॉस ऑफ प्रॉफिट, किंवा ज्याला तुम्ही ग्रॉस लॉस ऑफ प्रॉफिट असं पण म्हणू शकता, ज्यामध्ये आपण पहिल्यांदा काढणार आहोत लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेशिओ मल्टिप्लाइड बाय शॉर्ट सेल्स, किंवा काही लोक असं पण लिहू शकतात लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू शॉर्ट सेल्स मल्टिप्लाइड बाय ग्रॉस प्रॉफिट रेशिओ. तसंही केलं तरी फॉर्म्युला सेम आहे. ओके, मग लॉस ऑफ प्रॉफिट काढताना आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किती दिलाय आपल्याला 10%. सो 10 डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाइड बाय शॉर्ट सेल्स किती आला आपला 3,90,000 रुपये इतका आलेला आहे. बरोबर आहे? हॅलो, आठवतंय का? 4,50,000 वजा 90,000, सॉरी 60,000, म्हणजे 3,90,000 रुपये हा आपला काय आला होता, शॉर्ट सेल्स आला होता. मग मला सांगा लॉस ऑफ प्रॉफिट किती असेल? 39,000. हा, व्हेरी गुड, 39,000. देअरफॉर लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू 39,000. आता इथपर्यंत सगळं व्यवस्थित चाललंय. हा, कोणाची काही शंका आहे का याच्यामध्ये? नाहीये. आता आपल्याला क्वेश्चन मध्ये इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट दिली आहे. बरोबर? इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट किती? 1,26,000. बरोबर आहे? हो सर. आता क्वेश्चन मध्ये ऍडिशनल एक्सपेन्सेस बद्दल काय माहिती दिली आहे का? नाही दिलेली. त्याच्यामुळे ऍडिशनल एक्सपेन्सेसचं कॅल्क्युलेशन आपण घेणार नाही. परंतु आपल्याला हे माहिती पाहिजे ना की अंडर इन्शुरन्स आहे का ओव्हर इन्शुरन्स आहे. बरोबर आहे ना? मग जर आपल्याला अंडर इन्शुरन्स आहे का ओव्हर इन्शुरन्स आहे हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला आधी काय करावं लागेल, इन्शुरन्स कव्हर कितीच घेणं अपेक्षित होतं, म्हणजे इन्शुरन्स कव्हर किती रिक्वायर्ड आहे हे काढावं लागेल तुम्हाला पहिल्यांदा. बरोबर आहे की नाही? हो सर. मग इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड जर तुम्हाला काढायचं असेल तर इथे तुम्ही मगाशी कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवलं की लॉस ऑफ प्रॉफिट ऑन शॉर्ट सेल्स किती होतं, 39 लाख. आता ऍडिशनल एक्सपेन्सेस याच्यामध्ये काही दिलेलेच नाहीयेत क्वेश्चन मध्ये, त्याच्यामुळे ते नील आहेत. म्हणून टोटल क्लेम किती आहे? 39,000. बट आपल्याला इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड काढावा लागेल. मग इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड काढण्यासाठी आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे? ग्रॉस प्रॉफिट रेट मल्टिप्लाइड बाय ऍडजस्टेड सेल्स फॉर 12 मंथ्स इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर. फॉर्म्युला सगळ्यांच्या लक्षात आहे का बघा? ग्रॉस प्रॉफिट रेट मल्टिप्लाइड बाय ऍडजस्टेड सेल्स फॉर 12 मंथ्स इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर. लक्षात आलाय फॉर्म्युला? हो सर. ओके. आता बऱ्याच लोकांना लक्षात असं वाटेल की सर 18 लाख कुठून आणले? बरोबर, 18 लाखाचा आन्सर मी सगळ्यांना देणार आहे. तर ग्रॉस प्रॉफिट रेशो सगळ्यांना मान्य 10% आपण काढलेला. येस सर. ओके. आता राहिला प्रश्न काय? हा 18 लाखाचा म्हणजेच काय? सेल्स फॉर 12 मंथ्स इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर, म्हणजे 1 जुलैच्या आधीची तारीख किती येणार आहे? 30 जून 2020. म्हणजे 30 जून 2020 ला जो सेल्स असेल आपल्याकडे तो सेल्स या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. मग मी तुम्हाला क्वेश्चन कडे घेऊन जातो इथे. तर बघा 30 आहे का तारीख? 30 जून 2020 पहिल्यांदाच दिलाय टर्नओव्हर आहे. हा, याची अमाऊंट किती आहे? 14,40,000 आहे. आणि मी तिथे किती घेतलेत? 18 लाख रुपये. बरोबर आहे ना? हो सर. हा, पण मी इथे घेत असताना एक शब्द वापरलेला आहे. त्या शब्दाचं नाव काय इथे? ऍडजस्टेड. ऍडजस्टेडचा अर्थ काय? तिथे कुठला तरी इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग ट्रेंड असला पाहिजे. बरोबर आहे? मग 14,40,000 प्लस आपल्याकडे किती इन्क्रीजिंग ट्रेंड आहे क्वेश्चन मध्ये? 25%. बरोबर? हॅलो, हा, मग जर 25% जर इन्क्रीजिंग ट्रेंड असेल तर 14,40,000 प्लस 25% करा. हाऊ मच इट विल बी? 3,60,000. 14,40,000च्या 25% काढा. हो सर, येतोय. हा, मग 14,40,000 प्लस 25% इन्क्रीज 3,60,000, टोटल किती येणार? 18 lakh. 18 लाख. 18 lakhs. आणि म्हणून 18 लाख रुपीज हा इथे काय घेतलाय आपण? ऍडजस्टेड टर्नओव्हर घेतलेला आहे. लक्षात आलं आता सगळ्यांच्या? हो सर. ओके. मग 18 लाखच्या 10% जर तुम्ही काढलं तर तुम्हाला इन्शुरन्स कव्हर किती रिक्वायर्ड होतं? 1,80,000. हा, मग तुम्हाला इन्शुरन्स किती रुपयाचा घेणं अपेक्षित आहे? 1,80,000चा. आणि आपण इन्शुरन्स केवढ्याचा घेतला इथे? 1,26,000. हा, मग अंडर इन्शुरन्स आहे का ओव्हर इन्शुरन्स आहे सांगा बरं? अंडर इन्शुरन्स. जर अंडर इन्शुरन्स असेल तर आपल्याला मग अंडर इन्शुरन्सचा फॉर्म्युला वापरावा लागेल की नाही ग्रॉस ऑफ प्रॉफिट काढायला. आणि म्हणून मग आपण पुढचा फॉर्म्युला वापरणार आहोत.
The policy taken is 1,26,000 and insurance cover required is 1,80,000. Therefore, there is an absolute underinsurance. Hence, the amount of claim in case of underinsurance is calculated using the following formula. And that formula is gross claim multiplied by amount of policy divided by insurance cover required. लक्षात येते सगळ्यांच्या? Yes, sir. हा. मग आता ग्रॉस क्लेम आपला किती आला होता? तर 39,39,000. Therefore 39,000 मल्टिप्लाइड बाय इन्शुरन्स पॉलिसी कितीची आहे? 1,26,000ची आणि इन्शुरन्स कव्हर कितीचा रिक्वायर्ड आहे आपल्याला? 1,80,000 रुपये. मग क्लेम तुमचा 39,000 रुपये. तुम्ही कमी अमाऊंटची पॉलिसी घेतल्यामुळे तेवढ्या प्रपोर्शन मध्ये तुमचा क्लेम पण काय होणार? कमी होणार. अँड देअरफॉर क्लेम इज इक्वल टू 27,300. आलं लक्षात? Yes, sir. कोणाचा काही डाऊट आहे का? येस. हॅलो. Anyone, do you have any of the doubt? No, sir. अरे बोला, काही प्रश्न वगैरे असतील तर तुमचे. सर अंडर इन्शुरन्स आणि ओव्हर इन्शुरन्स जसं काढलं ना आपण ते एकदा परत सांगाल का प्लीज? येस, वाय नॉट. आता क्वेश्चन इथपर्यंत समजलाय? कॅल्क्युलेशन ऑफ टोटल क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट हे स्टेटमेंट काढतो आपण. हा. आता याच्यानंतर आपल्याला काय की क्वेश्चन मध्ये पॉलिसीची अमाऊंट दिलेली आहे, बरोबर? इथे तुम्ही बघू शकता पॉलिसीची अमाऊंट किती दिली? 1,26,000 रुपये दिली. मग आपल्याला काय माहिती की 1,26,000 रुपये सफिशियंट आहेत का नाहीये? मग आपल्याला प्रॉब्लेम मध्ये बघितलं पाहिजे की ह्या व्यावसायिकाने किती रुपयाचा इन्शुरन्स कव्हर काढणं अपेक्षित होतं, बरोबर आहे? मग आता किती रुपयाचा इन्शुरन्स कव्हर काढणं अपेक्षित होतं ह्या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल तर आपल्याला असं बघावं लागेल की जेव्हा तुमच्याकडे आग लागलेली होती त्याच्या आधी जेवढा सेल्स त्याच्याकडे होता, बरोबर, त्या सेल्स वरती त्याला ग्रॉस प्रॉफिट होणार होता. मग सेल्स गुणिले ग्रॉस प्रॉफिट जर काढला तर त्याला प्रॉफिट किती आहे हे लक्षात येईल आपल्याला, बरोबर, गेल्या वर्षीचा. मग गेल्या वर्षीचा प्रॉफिट थोडक्यात त्याचा किती होता? तर 1,80,000 रुपये त्याचा इतका प्रॉफिट होता. म्हणजे त्याने किमान किती रुपयांची पॉलिसी घेणं अपेक्षित होतं? 1,80,000ची पॉलिसी घेणं अपेक्षित होतं. आलं लक्षात? हो सर. आता ह्याच्यामध्ये काय झालं की इथे ज्या दिवशी तुम्हाला आग लागली त्याच्या आधीच्या तारखेपर्यंत किती विक्री होती? तर त्याच्या आधीच्या तारखेपर्यंत आपल्याकडे 14,40,000 रुपये इतकी विक्री होती. आलं लक्षात? परंतु आपल्या व्यवसायामध्ये 25% इन्क्रीजिंग ट्रेंड आहे. म्हणजेच गेल्या वर्षी जेवढा सेल झाला त्याच्यामध्ये 25% ऍड व्हायला पाहिजे. आणि मग 25% जर ऍड करायचे असतील तर 14,40,000च्या 25% तुम्ही काढल्यानंतर टोटल तुमची विक्री किती आली? 18 लाख रुपये आली. म्हणजेच तुमची विक्री 18 लाख रुपये आहे आणि तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट दरवर्षी किती टक्के होतोय? 10% होतोय. म्हणजे 1,80,000 रुपये हा तर तुमचा प्रॉफिटच आहे. मग जर तुमचा प्रॉफिट 1,80,000 रुपये इतका असेल तर तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी पण कितीची घ्यायला पाहिजे? 1,80,000ची घ्यायला पाहिजे होती. परंतु तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेतली 1,26,000ची. म्हणजे त्या ठिकाणी काय झाला? अंडर इन्शुरन्स. मग जर तुम्ही कमी रुपयांची इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल तर तुम्हाला जो प्रॉफिट झालाय, तुमचा लॉस ऑफ प्रॉफिट झालाय, तो प्रॉफिट पण तेवढ्या प्रमाणात काय करणार? आपण कमी करणार आहोत. म्हणून मग इथे आपण लॉस ऑफ प्रॉफिटचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला असा वापरला, 39,000 रुपये हे 1,26,000 भागिले 1,80,000 ह्याचं जे प्रपोर्शन आहे ह्या प्रपोर्शन मध्ये तुम्ही काय करणार? ते अमाऊंट कमी करणार. आणि म्हणून तुमची अमाऊंट काय येणार आहे? 27,300 रुपये इतकी येणार आहे. लक्षात येते सगळ्यांचे? हो सर. ओके. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही याच्यामध्ये तुमचे प्रश्न विचारा मला. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता 1-2 मिनिटं तुम्ही फक्त थांबा. मी तुम्हाला आणखीन एक शॉर्टकट मेथड शिकवणार आहे. चालेल सगळ्यांना? फक्त 5 मिनिटं गेली. ओके. हो सर, चालेल.
थंड झाल्यावर पण चालतात ना म्हणजे गरम गरम सगळ्यांना स्क्रीन दिसतीये माझी? हॅलो. Yes, sir. Yes, sir. ओके, आता सेम क्वेश्चन सोडवायचा आहे आपण, पण खूप कमी स्टेप मध्ये सोडवणार आहोत. आता प्रॉब्लेम कसा सोडतोय बघा. सेम क्वेश्चन आहे. पहिल्यांदा आपण काय काढायचं तर शॉर्ट सेल्स काढायचा. शॉर्ट सेल्स मध्ये कोणाला काही अडचण आहे का? हॅलो. No, sir. No, sir. ओके, मग शॉर्ट सेल्स किती येणार? 3,90,000. याच्या प्रोसिजर मध्ये काही चेंज नाही होणार. सेकंड कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो. नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस डिवाइडेड बाय सेल्स फॉर द लास्ट अकाउंटिंग year multiplied by 100. 48 plus 72 divided by 1 lakh, sorry 12 lakh multiplied by 100 is equal to ग्रॉस प्रॉफिट रेशो किती आला? 10% आला. लक्षात आलं? येस सर. ओके, आता थर्ड स्टेप जी आहे ती थर्ड स्टेप थोडीशी चेंज करायची आहे. थर्ड स्टेप मध्ये आपण काय काढायचं आहे तर इंडेमनिटी रेशो काढायचा आहे. कोणता रेशो काढायचा सगळ्यांनी? इंडेमनिटी रेशो. लक्षात आलंय? हॅलो. Yes, sir. Yes, sir. ओके, आता इंडेमनिटी रेशो काढताना इंडेमनिटी रेशोचा फॉर्म्युला काय येतो बघा. सम इन्शुअर्ड म्हणजेच पॉलिसी अमाउंट डिवाइडेड बाय ऍडजस्टेड सेल्स फॉर 12 months इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर. है ना, ऍडजस्टेड सेल्स फॉर 12 months इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर. या प्रॉब्लेम मध्ये डेट ऑफ फायर किती दिली? 1 जुलै. तर त्याच्या आधीची तारीख किती येणार आहे? 30 जून. मग 30 जूनला आपला सेल्स किती झाला होता? 14,40,000. सगळ्यांना मान्य आहे? हो सर. ओके, प्लस त्याच्यामध्ये इन्क्रीजिंग ट्रेंड किती आहे? 25%. मग 14,40,000च्या 25% काढला तर तो किती येणार आहे? 3,60,000. बरोबर. मग 1,26,000 भागिले 18 लाख जर तुम्ही केलं तर तुम्हाला इंडेमनिटी रेशो किती येणार? हॅलो. याला मल्टिप्लाइड बाय 100 करायचं राहिलेलं माझं. 7%. बरोबर. आता सिंपल मध्ये तुमचा आन्सर काय करायचं बघा. पहिल्यामध्ये तुम्ही शॉर्ट सेल्स काढायचा, दुसऱ्यामध्ये तुम्ही ग्रॉस प्रॉफिट रेशो काढायचा, तिसऱ्यामध्ये तुम्ही काय काढायचं? इंडेमनिटी रेशो काढायचा. आता चौथी स्टेप जी आहे ती म्हणजे आपली जी तिसरी स्टेप होती त्याच्यामध्ये आपण काय काढत होतो तर लॉस ऑफ प्रॉफिट काढत होतो. बरोबर. आता लॉस ऑफ प्रॉफिट काढताना काय करायचं? ग्रॉस प्रॉफिट रेशो किंवा इंडेमनिटी रेशो दोघांपैकी जो कमी असेल तो घ्यायचा. मग आता मला सांगा ह्या प्रॉब्लेम मध्ये दोघांपैकी कमी कुठला रेशो आहे? हॅलो. इंडिमनिटी रेशो. हा, मग सिंपली इथे आपण काय करूया, ग्रॉस प्रॉफिट रेशोच्या ऐवजी इथे आपण म्हणूया इंडेमनिटी रेशो. बरोबर. मग इंडेमनिटी रेशो किती कॅल्क्युलेट केला आपण? 7%. 7%. बरोबर. हा, मग 39,000च्या 3,90,000च्या 7% तुम्ही काढून मला सांगा आन्सर किती येते तुमचं? 27,300. 27,300. आलं का आन्सर? मग नेक्स्ट प्रोसिजर आपली काय असणार आहे इथे? लॉस ऑफ प्रॉफिट ऑन शॉर्ट सेल्स किती आहे? 27,300. बरोबर. ऍडिशनल एक्सपेन्सेस काही दिले का क्वेश्चन मध्ये? नाही दिलेले. हॅलो. इथपर्यंत समजलंय का सगळ्यांना? हो सर. हे तुमचं लास्ट वर्किंग आहे. इथेच तुमचा प्रॉब्लेम संपून जातो आणि तुमचा आन्सर पण सेम आलाय. बघायचं असेल तर बघा.
आलाय का आन्सर? हो. हो सर. 27,300 आलाय आन्सर? हो सर. हा. मग हे इन्शुरन्स कव्हर किती काढलंय किती नाही काढलंय हे बघण्याची पण गरज नाही बसणार तुम्हाला. पण त्यासाठी तुम्हाला या मेथडने जावं लागेल तर तुम्हाला हे आन्सर अशा प्रकारे काढता येईल, अदरवाईज नाही काढता येणार. हॅलो, कोणती मेथड सोपी वाटते मग? सेकंड वाली. सेकंड वाली? सेकंड वाली सोपी वाटते. बर, आता हो, बघा सर. मी तुम्हाला हे कसं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आता 2 मिनिटं लक्ष द्या फक्त. हा, अंडर इन्शुरन्स मध्ये क्लेमचा फॉर्म्युला काय आहे वाचा बरं एकदा. हॅलो, ग्रॉस प्रॉफिट इंटू अमाउंट ऑफ पॉलिसी अपॉन इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड. ओके, आता नीट लक्ष द्या. ग्रॉस प्रॉफिट मान्य आहे आपल्याला. आता थोडंसं आपण ह्याच्या पुढचा फॉर्म्युला वाचूया. अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय काय म्हटलं आपण? इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड. बरोबर आहे ना? हा, आणि इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्डचा फॉर्म्युला काय आपला? ग्रॉस प्रॉफिट मल्टीप्लाइड बाय ऍडजस्टेड सेल्स. ओके, आता इंडेमनिटी रेशियोचा फॉर्म्युला वाचा बरं काय तो? इन्शुरन्स कव्हर सम इन्शुर्ड म्हणजेच काय? पॉलिसी टेकन डिवायडेड बाय ऍडजस्टेड सेल्स फॉर 12 मंथ्स. बरोबर आहे का? आहे का? हा, आता ह्याच्यामध्ये आपण क्लेम साठी काढताना फक्त ह्याला पुढे काय म्हटलंय? ग्रॉस प्रॉफिट मल्टिप्लाय केलंय ना ह्याच्या पुढे. इथे ग्रॉस प्रॉफिट आहे ना आपला. अंडर इन्शुरन्स मध्ये क्लेम काढताना आपला फॉर्म्युला काय आहे? ग्रॉस प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय पॉलिसी टेकन डिवायडेड बाय काय म्हटलं आपण? इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड. बरोबर आहे ना? हॅलो, हा, मग इंडेमनिटी रेशो काय केलाय? फक्त डिवाइड केलेला आहे. डिवाइड केला म्हणजे काय केलं आपण? आता इंडेमनिटी रेशो काढताना बघा, पॉलिसी टेकन डिवायडेड बाय तुम्ही काय म्हटलं? सेल्स, है ना? आणि त्याला आपण कुठं मल्टिप्लाय, कशाने मल्टिप्लाय करतो? तर ग्रॉस प्रॉफिटने मल्टिप्लाय करतो. म्हणजे इथं तुम्हाला डायरेक्टली आन्सर मिळून जातं इंडेमनिटी रेशो मध्ये. येते लक्षात? हॅलो, येस सर. हा, याचं नावच म्हणून गेलेलं आहे इंडेमनिटी रेशो. म्हणजेच तुम्हाला ऍक्च्युली किती पर्सेंट लॉस होणं, प्रॉफिट होणं अपेक्षित होतं? हॅलो, मगाशी एकाने प्रश्न विचारला की सर ते इन्शुरन्स कव्हर्ड 1,80,000 रुपये जे आलेला आहे, बरोबर? इन्शुरन्स कितीचा घ्यायला पाहिजे होता? 1,80,000. बरोबर आहे की नाही? हो सर. हो सर. हा, आणि आपण इन्शुरन्स कव्हर घेतलं कितीच होतं? 1,26,000. तर मग मगाशी मी तुम्हाला तिथे काढून दाखवलं की 18 लाख रुपयाचा सेल्स झाला होता आणि त्या 18 लाखावरती 10% म्हणजे 1,80,000 रुपये हा तुमचा काय प्रॉफिट आहे. पण मी इथं काय काढलेलं आहे? प्रॉफिट काढण्याऐवजी मी इथं पर्सेंटेज काढलेलं आहे. मग आपला ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज किती होतं मगाशी? 10% होतं. बरोबर आहे? हो सर. परंतु इंडेमनिटी रेशो काय म्हणतो? प्रॉफिट पर्सेंटेज किती असायला पाहिजे? 7% असायला पाहिजे. बरोबर आहे ना? हो सर. हा, मग आपली कंपनी म्हणते आम्हाला गेल्या वर्षी 10% प्रॉफिट होता आणि इंडेमनिटी रेशो सांगतो की नाही, तुमचा प्रॉफिट किती होता? फक्त 7% होता. म्हणून आपण जो क्लेम काढतो त्या क्लेमला शॉर्ट सेल्सला मल्टिप्लाय कशाने करतो? ह्या दोन्हीपैकी जी कमी अमाऊंट असेल ती. मग 10% प्रॉफिट कमी आहे का 7% कमी प्रॉफिट आहे? तर 7% कमी प्रॉफिट आहे. म्हणजे इथे डायरेक्टली आपण पर्सेंटेज ऑफ प्रॉफिटनेच मल्टिप्लाय केल्यामुळे तुम्हाला इथे जो अमाऊंट येणार आहे ती अमाऊंट डायरेक्टली तुमचा लॉस ऑफ प्रॉफिट हा ऍक्च्युअल फिगरच येणार आहे, 27,300. येते का लक्षात? हो सर. म्हणजे इथं तुम्हाला परत अमाऊंट काढा, पुन्हा त्याला मल्टिप्लाय करा पर्सेंटेजने, त्याची गरज नाही भासणार तुम्हाला. येते लक्षात? इथे आपण काय करतोय? डायरेक्टली लॉस ऑफ प्रॉफिट पर्सेंटेज काढतो, म्हणजेच इंडेमनिटी रेशो काढतोय आपण. म्हणजे कंपनी जर म्हणत असेल की आमचा 10% प्रॉफिट तुमची आग लागल्यामुळे वाया गेला, तर इन्शुरन्स कंपनी म्हणते इंडेमनिटी रेशो असं सांगतो की तुमचा फक्त 7%च प्रॉफिट होता, 10% नव्हताच. त्याच्यामुळे तुम्ही जेवढी कमी विक्री केली
त्याला आम्ही 7% मल्टिप्लाय करणार, 10% मल्टिप्लाय करणार नाही. आलं का लक्षात? हो सर. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं सेल्स किती म्हणजे अमाऊंट किती घ्यायला पाहिजे, आणि मी आता तुम्हाला काय सांगतोय प्रॉफिट पर्सेंटेज किती असायला पाहिजे, है ना? मगाशी आपण 1,26,000ला 1,80,000ने कम्पेअर केलं. आता आपण कम्पॅरिझन कशाशी करतोय? प्रॉफिटेबिलिटी रेशोची. 10% रेशो आहे आणि इंडेमनिटी रेशो किती आहे? 7% आहे. मग दोघांपैकी जो कमी असेल तो कमीच घेणार आपण त्या ठिकाणी. आता समजा इंडेमनिटी रेशो 17% आला असता तर मी ग्रॉस प्रॉफिट रेशोच घेतला असता ना मिनिमम. बरोबर आहे की नाही? हो सर. हो सर. हा, आणि मग तिथे ओव्हर इन्शुरन्स आला असता. मग जर ओव्हर इन्शुरन्स असेल तर काय, मिनिमम जेवढी अमाऊंट आहे तेवढीच अमाऊंट दिली असती तुम्हाला, त्याच्यापेक्षा जास्त पैसे देता येत नाहीत. बघा, मी तुम्हाला कोणत्या मेथडने शिकवायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. मी तुम्हाला कुठल्याही मेथडने